वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं जोरदार तडाखा दिलाय। मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। त्यामुळे मूग, तीळ, ज्वारी, बेजवाई कांदा आणि भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। वादळी वाऱ्यांमुळे घराची छतही उडाली आहेत, तर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले, त्यामुळे काही गावांमधला वीज पुरवठाही खंडित झालाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश मोहे यांच्याकडे। गणेश, उन्हाळी पिकाला फटका बसलाय आणि वादळी वाऱ्यांचा पाऊस झाल्यामुळे अनेक भागांमध्ये घरांची छतही उडाल्याचं कळतंय। निश्चितच सुवर्णा, वाशिम जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या दरम्यान मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसोड तालुक्यामध्ये या सर्वाधिक पिकांना फटका बसलेला आहे। यामध्ये धोडप, बुद्रुक, गोपनी, गणेशपूर या परिसरामधले जे पिकं आहेत उन्हाळी मूग असेल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ज्वारी असेल, त्याबरोबर फळबागा ज्यामध्ये आंबा आणि संत्रा याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर आता हे मोठं आसमानी संकट कोसळले आहे। सुवर्ण, ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। झी24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य वाशिममध्ये जोरदार वादळी वारे, गारपीट आणि पावसानं तडाखा दिलेला आहे। तर वाशिममध्ये गारपिटीनं कसं नुकसान झालेलं आहे, आत्ताची नेमकी परिस्थिती काय, थेट नुकसानग्रस्त भागातनं माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश मोहे। वाशिम जिल्ह्यामध्ये काल सायंकाळ दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। या गारपिटीमध्ये जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर व रिसोड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे। आपण बघू शकतो, मी आहे सध्या रिसोड तालुक्यातील या खडकी सदार या गावामध्ये। अक्षरशः या कांदा पिकाचं संपूर्ण नेस्तनापूत पीक झालेलं आहे आणि हे पीक अक्षरशः आता हातातोंडाशी आलेलं होतं शेतकऱ्याचा। मोठ्या प्रमाणावर विचार खर्च केलेला होता आणि आता अपेक्षित होतं की यामध्ये उत्पन्न होईल, मात्र या निसर्गाच्या या अवकाळीच्या आवकरूपेमुळे हे पीक संपूर्ण हातचं निघून गेलेलं आहे। याबरोबरच उन्हाळी पिकामध्ये मूग असेल, भुईमूग असेल, त्यावर ज्वारी असेल, बाजरी असेल, यासह आंबा आणि संत्रा बागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने यांचे पंचनामे करून या नुकसान भरपाईची मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। गणेश मोळे, झी मीडिया, रिसोड, वाशिम।